तर सरकारने मोठा निर्णय घेतला। वृद्ध पेन्शनधारकांना आता 7,500 रुपये पेन्शन सरकारतर्फे करण्यात येणार आहे। तर ते कशा पद्धतीने त्यांना भेटणार आणि कशा पद्धतीची स्कीम आहे ते आपण बघूया। तर बघा, ओल्ड पेन्शनर भारतातील कोट्यवधी वृद्ध कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करत आहेत। सध्या किमान पेन्शन 1,000 प्रति महिना इतकी आहे, जी वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत अपुरी मानली जात आहे। या रकमेतून औषधे, दैनंदिन गरजा आणि इतर खर्च भागवणे वृद्धांसाठी अत्यंत कठीण होत आहे। यामुळेच पेन्शनधारकांची मागणी आहे की त्यांची किमान पेन्शन वाढवून 7,500 करण्यात यावी। तर 7,500 पेन्शन आणि महागाई भत्त्याची मागणी त्यांनी केली आहे। तर यावर सरकारचं म्हणणं आहे की EPS 95 पेन्शनधारक दीर्घकाळापासून आपली पेन्शन वाढवण्यासाठी मागणी करत आहे। 1,000ची पेन्शन अपुरी ठरत आहे, त्यामुळे पेन्शनधारकांची प्रमुख मागणी आहे की ती वाढवून 7,500 करण्यात यावी। याशिवाय त्यांची महागाई भत्ता म्हणजेच DA जोडण्याची देखील मागणी आहे, जेणेकरून वाढत्या महागाईच्या बोजातून थोडा दिलासा मिळू शकेल। यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होऊ शकते। सद्यस्थितीत 1,000 मानसिक पेन्शनामध्ये वृद्धांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते। विशेषतः महागाईच्या या काळात औषध आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड वाढला आहे। यामुळे पेन्शनधारक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि कर्ज काढून उपचार करावे लागतात। याशिवाय दैनंदिन गरजा जसे अन्न, वस्त्र, निवारा आणि वीज बिले भागवणे अवघड होत आहे। अशा परिस्थितीत 7,500ची किमान पेन्शन त्यांना थोडी आर्थिक स्थिरता देऊ शकते। महागाई भत्ता हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सध्या EPS 95 पेन्शनधारकांना महागाई भत्ता मिळत नाही, त्यामुळे महागाई वाढली तरी त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होत नाही। यामुळे वर्षानुवर्षे त्यांच्या पेन्शनची वास्तविक क्रयशक्ती कमी होत जाते। महागाई भत्ता जोडल्यास पेन्शनची रक्कम महागाईच्या दरानुसार स्वयंचलितपणे समायोजित होईल, त्यामुळे त्यांचे जीवनमान राखण्यास मदत होईल। मोफत वैद्यकीय सुविधांची गरज आणि मागणी त्यांनी हे पण केलं आहे। राष्ट्रीय वैद्यकीय विमा वृद्धांसाठी आणि त्यांच्या जीवनसाथीसाठी राष्ट्रीय वैद्यकीय विमा योजना लागू करावी, जेणेकरून त्यांना मोठ्या आजारांवर उपचार घेण्यास मदत होईल। मोफत वैद्यकीय तपासणी, नियमित वैद्यकीय तपासणी मोफत उपलब्ध करून देणे, जेणेकरून आरोग्य समस्या वेळेवर ओळखता येतील। मोफत औषधे मिळणे, नियमित आजारांसाठी आवश्यक औषधे मोफत किंवा अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून देणे। घरपोच वैद्यकीय सेवा, गंभीर आजारी असल्यास वृद्धांसाठी घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे। विशेष रुग्णालयाचे नेटवर्क स्थापित करून वृद्धांना प्राधान्यक्रमाने उपचार मिळण्याची सुविधा देणे। जर या सुविधा मिळाल्या तर वृद्धांसाठी आरोग्य समस्यांपासून मोठा दिलासा मिळू शकतो आणि ते सुरक्षित जीवन जगू शकते। लवकरच यांच्यासाठी सुखद बातमी येणार आहे। जर सरकार हा निर्णय घेते तर कोट्यावधी वृद्धांसाठी ही दिलासा देणारी बातमी ठरेल। यामुळे त्यांची मासिक पेन्शन वाढेल आणि मोफत वैद्यकीय सुविधा मिळाल्याने आरोग्याशी संबंधित चिंता कमी होतील। यामुळे वृद्धांना आर्थिक आणि आरोग्य सुरक्षेचा विश्वास मिळेल, ज्यामुळे ते सन्मानाने जीवन जगू शकतील। आणि पेन्शनधारकांसाठी सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत। जर सरकारने किमान पेन्शन म्हणजे 7,500 रुपये करण्याची आणि मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी मान्य केली तर हा ऐतिहासिक निर्णय ठरेल। कोट्यावधी पेन्शनधारक आता सरकारकडून अपेक्षेने बघत आहे। तर याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येऊ, जेव्हा ही योजना लागू होईल तेव्हा। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ तेव्हा तुमच्या नोटिफिकेशनवर मिळून जाईल।